वेल, ओके. प्रॉब्लेम झाला पुन्हा. मला वाटतं माझा कॅमेरा नाही दिसत आहे आता. आवाज येतोय का? हो, येत आहे. कॅमेरा नाही दिसत आहे ना पण? नाही, कॅम हे समोर आलाय ना हे. वर्ड फाईल दिसत आहे? हा वर्ड फाईल दिसत आहे. बरं, 1 मिनिट. हां, ठीक आहे, ठीक आहे. आता मी पण दिसत असेल ना? मध्ये गायब झाला होतो. बरं, ठीक. नाही, तुम्ही दिसले होते, नंतर हे वर्ड फाईल आली ना हां, ठीक आहे, ठीक आहे. समोर. चला. ओके, आता दोन्ही दिसत आहे ना वर्ड फाईल आणि मी? नाही, दोन्ही दिसत नाही आहे, फक्त वर्ड फाईल दिसत आहे. वर्ड फाईल दिसत आहे, मी नाही दिसत आहे? नाही. बरं, ठीक हा, आहे. काही हरकत नाही. आवाज तर येत आहे ना? आवाज येत आहे, आवाज येत आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, तर आपण कालपर्यंत पाहिलं की रोमन इतिहासकारांपैकी 2 इतिहासकारांची आपण चर्चा काल केली. कालपर्यंत हो, हो. आपण कॅटो आणि लिव्ही यांची चर्चा केली. आता याच्यानंतरचे जे महत्त्वाचे रोमन इतिहासकार आहेत त्यांचं नाव आहे कॉर्नेलियस टॅकिटस. हम्म. 55 ते 120 ख्रिस्ताब्द हा त्यांचा कालखंड आहे. आणि शेख अली यांनी हिस्टोग्राफीवर चांगलं पुस्तक लिहिलं आहे. ते म्हणतात की रोमन इतिहासकारांपैकी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. थुसीडायडस या ग्रीक इतिहासकाराशी त्याची काही समानता होती. तर त्याच्याबद्दल जीवनाबद्दल थोडंसं सांगतो. तो एका नोबल फॅमिलीमध्ये जे राज्यकर्ते असतात त्यांच्या फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झाला होता. आणि राज्यकारभारामध्ये वेगवेगळ्या पोझिशनवर त्यांनी काम केलं होतं. आणि तसंच तो खूप चांगला ओरेटर होता. खूप चांगला भाषण देऊ शकत होता. आणि त्याच्यानंतर त्याला लॉचं, आर्टचं चांगलं नॉलेज होतं. एक ॲग्रिकोला नावाचे रोमन गव्हर्नर होते, राज्यकर्ते होते. आणि त्यांची मुलगी ज्युलिया ॲग्रिकोला तिच्याशी त्यांचं लग्न झालं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं प्रोग्रेस बराच होत गेला. ॲग्रिकोला नावाच्या गव्हर्नरने आपल्या केपेबल जागेला बरंच पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ॲग्रिकोला ते कमांडर आणि सिनेटर होते. त्याच्यानंतर एका धार्मिक संघटना जी की पुस्तकांचं संरक्षण करायची त्याचे हे मेंबर झाले टॅकिटस. त्याच्यानंतर टॅकिटसला जर्मनीचं गव्हर्नर सुद्धा करण्यात आलं. जर्मनीवर रोम साम्राज्याने आपलं अधिपत्य स्थापित केलं. आणि तिथला तो गव्हर्नर असताना, जर्मन भागाचा गव्हर्नर असताना त्याला जे अनुभव आला, त्या अनुभवाचा उपयोग त्याला नंतर जेव्हा जर्मनीवर त्यांनी आपलं पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर 97 AD मध्ये तो काउन्सिलर झाला. जी रोमची संसद होती त्याचं त्यांनी मेंबरशिप त्याचा तो काउन्सिलर झाला. आणि त्या काळामध्ये हा चांगला लेखक होता, चांगला बोलू शकत होता. जो डोमिटियन नावाचा जो एम्परर होता, रोमन एम्परर, तो खूप ज्याला म्हणतात ना, खूप त्याच्या सत्ता लोभी होता. खूप बऱ्याच लोकांना तो टॉर्चर करायचा. आपल्या विरोधात कोणी गेलं की आपल्यापेक्षा कोणी पॉप्युलर जर का होत आहे असं त्याला वाटलं तर त्याला लगेच तो जेलसी त्याला वाटायला लागायची आणि त्याचा तो नायनाट करायचा प्रयत्न करायचा. तर हा जो डोमिटियन होता, याला वाटायचं की कॉर्नेलियस टॅकिटसनी माझी प्रशंसा करावी आणि माझं प्रशंसात्मक त्यांनी लिखाण करावं. पण मात्र टॅकिटसला हे आवडायचं नाही. आणि टॅकिटसनी ते सगळं अव्हॉइड केलं. आणि डोमिटियनच्या मृत्यूनंतर त्यांनी आपलं बरंचसं लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्या कार्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप सारं लिखाण त्यांनी केलंय. खूप बरंचसं काम केलंय त्यांनी. च्या इतिहासाबद्दल, रोमबद्दलचा प्राईड या जास्तीत जास्त रोमन इतिहासकारांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि 93 AD ख्रिस्ताब्दमध्ये त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली. आणि बहुआयामी त्याचं लिखाण आहे. रोमन इतिहास लेखनाबद्दल त्यांनी स्वतंत्रपणे रिसर्च करून बरीचशी माहिती गोळा करून आपलं लिखाण केलं. माहिती जी व्हेरीफाय करू शकतो, जसं थुसीडायडस करायचा, व्हेरीफाय करायचा प्रयत्न करायचा, खरं आहे की नाही हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न करायचा, तसाच प्रयत्न करून यांनी लिहिलेलं आहे. आणि तो खूप चांगला ओरेटर होता, खूप चांगलं भाषण देऊ शकत होता. तर ती भाषण देण्याची शैली सुद्धा त्याच्या लिखाणामध्ये प्रतिबिंबित झालेली आपल्याला दिसून येते.
लोकांच्या स्वातंत्र्याचा तो पुरस्कृता होता. बरेचसे रोमन इतिहासकार हे लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल जास्त न बोलता लोकांनी कसं रोमन सम्राटाचं किंवा रोमन सिनेटचं ऐकावं आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती होईल, सॅक्रिफाईस करावं वगैरे विचारसरणी बऱ्याचशा रोमन इतिहासकारांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येते. पण यांनी मात्र रोमन लोकांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. आणि त्याची जी महत्त्वाची पुस्तकं आहे, ते आहे लाईफ ऑफ ॲग्रिकोला, जर्मेनिया, डायलॉग ऑन ओरेटर्स, हिस्टरीज अँड ॲनल्स. लाईफ ऑफ ॲग्रिकोला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ॲग्रिकोला हे त्याचे सासरे होते आणि या आपल्या सासरे जे की एक चांगले गव्हर्नर होते इंग्लंडचे, ग्रेट ब्रिटनचे, त्याच्याबद्दल यांनी लिखाण केलं आहे. ग्रेट ब्रिटन वरती तत्कालीन अर्थात ब्रिटनच म्हटलं जायचं. ब्रिटनवरती रोमन साम्राज्याने आपलं आधिपत्य स्थापित केलं आणि ॲग्रिकोला या गव्हर्नर म्हणून ॲग्रिकोलाला तिथे पाठवण्यात आलं. तर तिथे ॲग्रिकोलानी जे रोमन साम्राज्य सुदृढ करण्यासाठी जे पावलं उचलली त्याचं प्रतिबिंब या ॲग्रिकोलाच्या लाईफ ऑफ ॲग्रिकोला या ॲग्रिकोलाच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसून येते. तसंच ब्रिटनबद्दलची जी जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन मिळाली त्या जॉग्राफिकल इन्फॉर्मेशनची माहिती सुद्धा या पुस्तकामध्ये दिसून येते. आणि रोमन बघा, हा टॅकिटस रोमन जरी होता तरी रोमन लोकांनी ब्रिटिशांवर आपलं आधिपत्य स्थापित करण्यासाठी ब्रिटिशांवर आक्रमण केलेलं आहे आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटिश लोक रोमन साम्राज्याच्या विरुद्ध युद्ध करत आहे असं तो आपल्या लिखाणामध्ये लिहितो आणि ब्रिटिशांची बऱ्याच ठिकाणी प्रशंसा सुद्धा करताना दिसतो. ॲग्रिकोला हे खूप चांगले जर्नल होते, खूप चांगले सेनापती होते आणि डोमिटियन हा जो रोमन एम्परर होता, रोमन सम्राट होता, त्याला या आपल्याच गव्हर्नरबद्दल जेलसी वाटायची, आपल्याच गव्हर्नरबद्दल द्वेष वाटायचा. हे त्याच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं आणि शेवटी त्यांनीच या ॲग्रिकोलाची हत्या घडून आणली. आणि म्हणूनच मग एखाद्या चांगल्या सम्राटाच्या अधिपत्याखाली सुद्धा एखादा चांगला जर्नल, चांगला गव्हर्नर राहू शकतो, असं लिखाण ते करतात. आधी सांगितल्याप्रमाणे टॅकिटसला जेव्हा जर्मनीवर रोमन साम्राज्यांनी आपलं आधिपत्य स्थापित केलं, तेव्हा जर्मनीचा गव्हर्नर म्हणून टॅकिटसला तिथे पाठवण्यात आलं होतं. आणि जर्मन लोक त्यांचं राष्ट्रवाद त्यांच्याबद्दल तो चर्चा करतो आणि त्याला वाटतं की जर्मन लोक हे रोमन लोकांपेक्षा जास्त चांगले आहेत, ते जास्त शिस्त आहे, जास्त शिस्तीमध्ये राहतात, त्यांच्यामध्ये जास्त एकोप आहे आणि ते जास्त परिश्रमी आहे. रोमन साम्राज्याचा जसा जसा विकास होत गेलेला आहे तसं रोमन साम्राज्याच्या लोकांमध्ये एक ऐश आराम करण्याची, विलासाचं जीवन जगण्याची प्रवृत्ती वाढीस लागली होती. जर्मन हे हिरोईक आहे आणि तसंच पण हा रोमन असल्यामुळे मग रोमन साम्राज्य टिकून राहायला पाहिजे हे सुद्धा त्याला वाटतं आणि म्हणूनच तो म्हणतो की जर्मनीतल्या ज्या वेगवेगळ्या ट्राईब आहेत त्या जर का एकत्र आल्या तर इथे रोमन साम्राज्य राहणार नाही, ते एकत्र येऊन उठाव करतील आणि रोमन साम्राज्य इथून ते पिटाळून लावतील. त्यामुळे जर्मन या वेगवेगळ्या टोळ्यांना वेगवेगळं ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे जर का आपल्याला रोमन साम्राज्य टिकून ठेवायचं असलं. तरी पण जर्मन लोकांच्या चरित्राची, त्यांच्या परिश्रमाची ते प्रशंसा जरूर करताना आपल्याला दिसून येतात. जर्मनीमध्ये लोकांना जास्त फ्रीडम आहे, रोमन साम्राज्यामध्ये मात्र लोकांना बरेच रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर घालण्यात येतं. त्याच्यानंतर त्यांचं जे पुस्तक आहे डायलॉग ऑन ओरेटर्स, ओरेटरी म्हणजे काय, चांगलं भाषण देणं. तर त्याच्यामध्ये बरेचसे फिलॉसॉफिकल डिबेट, तत्वज्ञानावरच्या चर्चा ते करतात आणि अर्थात या पुस्तकामधून त्यांचं जे ओरिटरी स्किल होतं, चांगलं भाषण देण्याची त्यांची जी कला होती ती आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचे त्यांचे जे नंतरचे काम आहे हिस्टरीज अँड ॲनल्स, ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून बरेच महत्त्वाचे आहे. हिस्टरीज मध्ये त्यांनी 14 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली, 14 खंड लिहिले आणि रोमन एम्परर AD 68 to 69 इथपर्यंतचा इतिहास त्यांनी लिहिला आणि याच्यापैकी फक्त चौथ्या आणि पाचवा जो खंड होता त्यातले थोडेसे भाग शिल्लक राहिलेले आहे. 109 AD मध्ये हे पुस्तक कंप्लीट झालं आणि त्याच्यामध्ये जे रोममध्ये सिव्हिल वॉर झालं होतं ज्याच्याबद्दल लिव्हिनी सुद्धा लिहिलेलं आहे. जेव्हा लोकशाही बाजूला सारून तिथे एका सम्राटाचं शासन आणण्यात आलं, ती जी राज्यक्रांती झाली होती त्या राज्यक्रांती होत असताना तिथे गृहयुद्ध झालं. काही लोक सिनेटला समर्थन करायचे, काही लोक सम्राटाला समर्थन करायचे आणि त्या गृहयुद्धाचं वर्णन याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. पण एक गोष्ट त्याच्या लिखाणामधून लक्षात येतं की त्याला ऐतिहासिक तथ्य सांगण्यापेक्षा
आपली मांडणी ही कशी जास्तीत जास्त चांगली होईल याच्याकडे त्याचं जास्त लक्ष असायचं. आणि म्हणूनच मग तो ओरेटरी स्किल कडे त्याचा कल जास्त होता, तथ्य शोधून काढण्यापेक्षा. हे आपल्याला त्या लिखाणातून दिसून येतं. तसंच कारण मीमांसा थुसीडायडस प्रमाणे तो कारण मीमांसा करतो आणि तसंच वेगवेगळ्या घटनांचा तो अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच त्याला एक क्रिटिकल हिस्टोरियन असं म्हटलं जायचं. एक इव्हेंटला कसं अॅनलाइज करायचं हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीची सायकॉलॉजी आणि चरित्र हे कसं समजून घ्यायचं हे तो सांगण्याचा प्रयत्न करतो. अ, त्याचं एक पेनिट्रेटिंग माइंड आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि रायटिंग इज फास्ट, फार पटपट माहिती तो देतो आणि कोन्साइज आहे, शॉर्टमध्ये टू द पॉइंट माहिती देतो. त्याच्यानंतरचं जे पुस्तक आहे ॲनल्स, 16 खंड त्यांनी लिहिलेले आहे, पण याच्यातले सुद्धा जवळजवळ एक तृतीयांश हे नष्ट झालेले आहे. 115 ख्रिस्ताब्दामध्ये त्यांनी हे कंप्लीट केलं आणि याच्यामध्ये सुद्धा ऑगस्टस हा जो रोमन सम्राट होता याचा मृत्यू जेव्हा झाला 14 एडी, त्याच्यानंतर चा कालखंड हा आपल्या पुस्तकामध्ये कव्हर करतो आणि नीरोचा मृत्यू 68 एडी मध्ये झाला. तर या कालखंडाचं वर्णन या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं जवळजवळ या 30-35 वर्षाचं. आणि मग तो सांगतो की हे जे सम्राट होते वेगवेगळे, हे स्वतःच कसे आयशारामध्ये जीवन जगायला लागले, युद्धावर जाण्याने सोडलं, यांच्या आयुष्यामध्ये कुठली शिस्त नसायची आणि त्याच्यामुळेच रोमन साम्राज्यामध्ये जे ज्याला म्हणतात मूल्य, त्याचा ऱ्हास झाला. तसंच रिपब्लिकन जे लोकांचं जे राज्य असतं, लोकांच्या हातामध्ये जे अधिकार असतात, ते अधिकार हळूहळू कसे रोमन सम्राटांनी नष्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच रोमन साम्राज्याचं शेवटी साम्राज्य हे पतनाच्या मार्गाला लागलं. सिनेटर आणि एम्परर. सिनेटर म्हणजे जे संसदेमधले, रोमच्या संसदेमधले प्रतिनिधी असायचे, त्यांचं आणि राजाच्या संघर्षाचं वर्णन या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं. तर टॅकिटसच्या या सगळ्या कामाचं आपण जर का विश्लेषण करतो म्हटलं तर एखाद्या चरित्राचं खूप समर्पक वर्णन करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये होती. आपल्या पुस्तकासाठी तो बरीचशी माहिती गोळा करायचा, हिस्टॉरिकल ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करायचा. व्यक्तीचा जो इतिहासाच्या मधला जो संघर्ष राहतो, त्या संघर्षाला तो बरंच महत्त्व देताना दिसून येतो. मनुष्याच्या जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टी चा जो उल्लेख फार विस्तारपूर्वक करतो. त्याचं माइंड जे होतं ते आपल्याला फार शार्प दिसून येतं आणि ॲनालिटिकल ॲटिट्यूड दिसून येतो. त्याचा जो दृष्टिकोन होता तो बराच ॲनालिसिस करून तो लिहायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये का होईना तो सत्य बोलणं हे त्याच्याकडनं आपल्याला तो सत्य बोलण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आणि लँग्वेज फार आर्टफुल आहे, फार चांगली लँग्वेज आहे. ही वॉज फ्रँक अँड ब्लंट. बरेच गोष्टी तो स्पष्टपणे आणि कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता बोलताना आपल्याला दिसून येतो. बऱ्याचशा ज्या जटिल समस्या आहेत त्याचं विश्लेषण त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केलेलं आहे. जे इतिहासातले प्रमुख चारित्र्य होते, त्यांची विचारसरणी, त्यांचा कृतीमागचा उद्देश, त्यांची मनाची जडणघडण, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख तो आपल्या पुस्तकामध्ये करतो. आणि इतिहासाचं वाचन, इतिहासाचं अध्ययन हे मनुष्याच्या नैतिकतेला सुदृढ करतं, नैतिकता माणसाची विकसित होते, असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण बरेच ठिकाणी जसं आधी सांगितल्याप्रमाणे क्रिटिकल अनालिसिस ज्याला म्हणतात ना, एक विश्लेषण करणं, त्याच्यामधल्या उणिवा आणि त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी ह्या विस्तृतपणे मांडणं, याला जास्त महत्त्व न देता साहित्यिक दृष्टिकोनातून आपलं लिखाण कसं चांगलं होईल किंवा त्याच्यामध्ये फिलॉसॉफी कशी असेल याच्याकडे सुद्धा त्याचं लक्ष बरेचदा गेलेलं आपल्याला दिसून येतं. इमॅजिनेशन आणि रिफ्लेक्टिव्ह थॉट जे विचारपूर्वक लिखाण त्याचं फार चांगला झालेलं आपल्याला दिसून येतं. ब्युटी ऑफ एक्सप्रेशन ज्याला म्हणतात ना इंग्लिशमध्ये, आपण चांगले चांगले शब्द वापरून खूप इम्प्रेसिव्ह शब्दामध्ये आपली विचार मांडणे, याच्यामध्ये तो एक्सपर्ट होता. फिलॉसॉफिकल डिबेट होता. तर ही इज कन्सिडर ॲज अ फिलॉसॉफिकल हिस्टोरियन. एक इतिहासाची मांडणी एका फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातून करताना तो आपल्याला दिसून येतो. सायकोलॉजिकल इन्साईट त्याची खूप चांगली होती. आधी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक चरित्रांच्या मनामध्ये जाऊन त्यांच्या मानसिकतेचा शोध घेऊन त्याच्याबद्दल लिखाण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे हे त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं आहे. रोमन रिपब्लिकच्या आयडियाज काय होत्या याच्याबद्दल तो विश्लेषण करतो. रोमन एम्पररला बरेचदा तो क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या रोमन समाजामधल्या उणिवा त्यांनी सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. राजे आणि त्याचे राज्यकर्ते जे समर्थक असतात, त्यांच्या चरित्रातल्या उणिवा त्यांनी सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खूप मोठा जो ग्रँड सब्जेक्ट राहतो, त्या विषयाला साजेशी त्याची भाषा आहे. त्याच्या लँग्वेजेसमध्ये आपल्याला इमॅजिनेशन दिसून येते. बरेचदा तो फिलॉसॉफिकल स्टेटमेंट करतो. उदाहरणार्थ, मोर करप्ट इज द किंगडम, मोर लॉज विल हॅव. ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार असतो, त्या राज्यामध्ये नियम सुद्धा सगळ्यात जास्त असतात, असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. अं, इतिहास आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतं आणि इतिहासाच्या अध्ययनाने माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या सुप्त गुणांचा विकास होतो हे सुद्धा तो सांगतो. आणि त्याचं हिस्ट्री रायटिंग हे बरंच डिस्क्रिप्टिव्ह आहे, बरंच विश्लेषणात्मक आहे. त्याच्या लिखाणामधल्या काही उणिवा सुद्धा आपल्याला दिसून येतात. लेझीनेस, बरेचदा तो मटेरियल मधून शोधताना थोडासा लेझी आहे, इकडे तिकडे नीटपणे त्यांनी पाहिलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि एक साहित्यिक प्रभाव टाकण्यासाठी कुठे कुठे त्यांनी सत्य हे सोडलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे झालं टॅकिटस बद्दल. आता याच्यानंतर चे जे इतिहासकार आहेत ते ज्युलियस सीझर, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आता मी दिसतोय का सगळ्यांना? आणि वर्ड फाईल पण दिसत आहेत? ठीक झालं का हे सिग्नल? हो हा, हो सर. ओके, ठीक आहे. तर बघा, ज्युलियस सीझर हा एक रोमन राज्यकर्ता होता. स्वतः स्वतः तो युद्ध क्षेत्रामध्ये जायचा, सेनापती व्हायचा झाला होता. ग्रेट पॉलिटिशियन होता. प्रशासनाचा त्याला चांगला अनुभव होता. खूप चांगला स्पीकर होता, खूप चांगला तो बोलायचा. आणि तसं म्हणजे मल्टी डायमेन्शनल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना वर्सटाईल जिनियस, बऱ्याच गोष्टीमध्ये तो पारंगत होता. आणि त्याची जी फेमस पुस्तक आहे, कॉमेंटरीज ऑन द गॅलिक वॉर, तर हे 50 BCच्या आसपास 7 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. आणि गॅलिक वॉर म्हणजे सध्याचं जे फ्रान्स आहे, त्याला पूर्वी हे रोमन साम्राज्य, त्या काळी त्याला गॅलिक म्हणायचे. त्या गॅलिक एरियावर, त्या फ्रान्सवर जेव्हा रोमची एकानंतर एक आक्रमणं झाली आणि शेवटी तो भाग रोमन साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आला, त्याचं विश्लेषण या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. कॉमेंटरीज ऑन सिव्हिल वॉर, याच्याच कालखंडामध्ये तिथे गृहयुद्ध झालं. याची चर्चा आपण आधी पण केली आहे. लिव्ही आणि टॅकिटस दोघंही सुद्धा गृहयुद्धाबद्दल माहिती देतात. आणि या गृहयुद्धामधलं एक अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे ज्युलियस सीझर होता. हाच सम्राट होण्याचा प्रयत्न करत होता आणि याला सिनेटने विरोध केला आणि त्याचाच परिणाम स्वरूप गृहयुद्ध झालं. तर आपल्या गृहयुद्धाबद्दलचे विचार तो आपल्या कॉमेंटरीज ऑफ द सिव्हिल वॉर या ग्रंथामध्ये देतो. आणि हे 3 खंड लिहिले, अर्थात हे तो कम्प्लीट करू शकला नाही. त्याच्यानंतर त्याचे जे सहाय्यक होते त्यांनी हे कम्प्लीट केलं. अं, त्याचं तो स्वतः जनरल असल्यामुळे आणि स्वतः युद्धामध्ये भाग घेतल्यामुळे जे युद्धाच्या मोहिमा राहायच्या त्याचं तो खूप व्यवस्थित वर्णन देतो. पण क्रोनॉलॉजिकली ते बऱ्याच ठिकाणी त्यांनी चुका केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर स्वतःला कसं तो प्रेझेंट करतो की तो खूप कूल माइंडेड आणि खूप शूर आहे. तो पुढे राहून आपल्या सैन्याचं नेतृत्व करतो. असं तो स्वतःला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या ठिकाणी त्याला हार घेऊन थोडी माघार घ्यावी लागली, त्याचं मात्र तो वर्णन करताना आपल्याला दिसून येत नाही. आणि सर्वसाधारणतः मी सगळीकडे जय मिळवला आणि माझ्या या जयामुळे माझ्या सगळ्या जे फॉलोअर होते, मला जे समर्थन करायचे, त्या सगळ्यांचं भलं झालं. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर ज्युलियस सीझर चे हे 2 पुस्तकं महत्त्वाचे, कॉमेंटरीज ऑन द गॅलिक वॉर आणि कॉमेंटरीज ऑफ द सिव्हिल वॉर. यानंतर आणखी काही रोमन इतिहासकार होते. उदाहरणार्थ ॲपियननी 20 खंडात्मक रोमन हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं. आणि अगदी रोमन रिपब्लिकची खूप जुन्या काळी सुरुवात झाली त्या कालखंडापासून दुसऱ्या शताब्दीपर्यंत तो लिखाण करतो. रोमन प्रशासन, रोमन लॉ याची सुद्धा माहिती तो देतो. दुसऱ्या शताब्दीमध्ये पाल्वी ओरियन नावाचा एक रोमन इतिहासकार होता. तर अलेक्झांडर या ग्रीक राजांनी एक्सपिडिशन कुठे कुठे गेलं त्याचं विस्तृत वर्णन तो देतो. बॅकग्राऊंड, कसे कसे एक्सपिडिशन, कसे कसे युद्धाच्या मोहिमा त्यांनी प्लॅन केल्या. आणि अलेक्झांडरचे जे शेवटचे दिवस होते, अलेक्झांडरचा मृत्यू खूप कमी वयात झाला, 35 वर्षाचा असताना. आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचं फार पॅथेटिक हृदयविदारक वर्णन तो देतो.
रोमन इतिहासकारामध्ये चरित्रात्मक लिखाण करण्याचा सुद्धा प्रघात होता. उदाहरणार्थ निकोलस ऑफ डॅमॅस्कस यांनी ऑगस्टस सीझरचं चरित्र लिहिलं आहे आणि कोर्नेलियस नेपो यांनी लाईव्हज ऑफ ग्रेट कॅप्टन या नावाचं पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे झालं ज्युलियस सीझर आणि इतर जे इतिहासकार होते. आता याच्यानंतर आपण रोमन इतिहासाचे जे सॅलियंट फीचर आहे, महत्वाचे काय काय फीचर. रोमन इतिहासकार आता इथे संपले बघा. सुरुवातीपासून आपण कोणाकोणाबद्दल चर्चा केली. जस्ट अ मिनिट. सुरुवातीपासून आपण कोणाकोणाबद्दल चर्चा केली, नावं आठवत असेल रोमन इतिहासकाराची सांगा मला. आठवतात का? कॅटो, लिव्ही, टॅकिटस, ज्युलियस सीझर हे 4 महत्वाचे तरी आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. जर काही एमसीक्यू पद्धतीचीच परीक्षा झाली तर हे 4 महत्वाचे रोमन इतिहासकारांची नावं आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्या पुस्तकाचा विषय काय होता. ग्रीक इतिहासकारांपैकी हिरोडोटस, थुसिडायडस, पॉलिबियस हे कमीत कमी 3 तरी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पण आणखी मी 2-3 सांगितले एक्स्ट्रा, तर ते लेखकांची नावे, पुस्तकांची नावे, त्यांचा विषय काय होता एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. रोमन इतिहासकार इतिहास लेखनाची जी ठळक वैशिष्ट्य होती त्याच्यापैकी काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आपल्याला हे असं दिसून येतं सर्वसाधारणतः, की रोम इतिहासकार हे सर्वसाधारणतः राजनीतिक जीवनामध्ये सुद्धा सक्रिय होते. ते सर्वसाधारणतः उच्चपदस्थ अधिकारी असायचे आणि मग त्यांना त्या प्रशासनाचा अनुभव असायचा आणि त्याचा उपयोग त्यांना आपल्या इतिहास लेखनामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यांचं लिखाण हे मनुष्य केंद्रित असायचं. सर्वसाधारणतः मनुष्यांनी काय काय कामं केली, मिलिटरी चेंजेस, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लिखाणामध्ये दिसून येतात. रोमन लोक हे जेव्हा रोमन साम्राज्याचा विकास होत होता, तो त्या कालखंडातला एक गोल्डन पिरियड होता असं ते म्हणतात. त्याच्यानंतर तत्कालीन कालखंडामध्ये जे लिखित साधनं होती त्या लिखित साधनांचा त्यांनी विस्तृत उपयोग केलेला आपल्याला दिसून येतं. कारण रोमन साम्राज्य जसं जसं विकसित होत गेलं तसं फार मोठ्या प्रमाणात लिखित करस्पॉन्डन्स, लिखित रेकॉर्ड हे हातामध्ये यायला लागले होते. जास्तीत जास्त रोमन इतिहासकार या गोष्टींवर विश्वास ठेवायचे की हिस्ट्री इज अन एज्युकेटिव्ह, म्हणजे इतिहासाचं अध्ययन हे एका काहीतरी शिकण्यासाठी करायला पाहिजे. युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह ज्याला म्हणतात ना, कॅरेक्टर बिल्डिंग, चारित्र्य निर्मिती, लोकांमध्ये देशप्रेम जागृती करणं, रोमन व्हर्च्यूज, रोमन क्वालिटीज लोकांमध्ये यायला पाहिजे या दृष्टीने त्यांनी लिखाण केलेलं दिसून येतं. सुरुवातीला रोमन इतिहासकारांनी ग्रीक भाषेमध्ये लिखाण केलं आणि नंतर मग ते लॅटिन भाषेमध्ये वळले. लँग्वेजेसचा त्यांनी फार चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न केला. इतिहासाला बरंच सायन्टिफिक करण्याचा प्रयत्न केला. तर ग्रीक आणि रोमन रायटिंग यांचं जर का आपण तुलनात्मक अध्ययन केलं तर आपल्याला दिसून येतं की त्यांच्यामध्ये काही समानता, काही विभिन्नता आहे. समानता म्हणजे काय, दोन्ही इतिहासकारांचं लक्ष जे हे मनुष्याच्या ॲक्शन्सवर असायचं. ते त्यातले बरेचसे लोक हे पब्लिक लाईफमध्ये ॲक्टिव्ह होते. उदाहरणार्थ टॅकिटस हा नेव्हल अधिकारी होता आणि रोमन इतिहासकारांपैकी बरेचसे हे रोमन प्रशासनामधले अधिकारी होते. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह, ऐतिहासिक दृष्टिकोन त्यांचा होता. रेकॉर्ड, तारीख वाईज रेकॉर्ड कसा ठेवायचा याचं महत्त्व त्यांना समजत होतं आणि त्यांच्या लिखाणामध्ये सर्वसाधारणतः एक उद्देश असायचा की येणाऱ्या पिढीला भूतकाळापासून काहीतरी शिकता आलं पाहिजे. पण त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस सुद्धा होते. आपल्याला असं दिसून येतं की रोमन इतिहासकारांना बऱ्याचशी साधनं उपलब्ध जरी होती तरी त्यांचं लिखाण हे प्रामुख्याने राजनैतिक आणि मिलिटरी या 2 विषयांना जास्त महत्त्व देतं. सामाजिक, आर्थिक गोष्टी या विषयाला ते ग्रीक इतिहासकारांच्या तुलनेत फार कमी महत्त्व देताना आपल्याला दिसून येतात. माहिती गोळा करण्यासाठी ग्रीक इतिहासकारांनी जितका प्रवास केलेला दिसून येतो तितका प्रवास मात्र रोमन इतिहास करताना आपल्याला दिसून येत नाही. तर ते सर्वसाधारणतः लिखित जो करस्पॉन्डन्स असायचा, लिखित जो पत्रव्यवहार असायचा, त्या पत्रव्यवहारावर आधारित त्यांनी आपले ग्रंथाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. ग्रीक लोकांचं ॲनालिसिस हे जास्त डीपर वाटतं रोमन लोकांच्या तुलनेमध्ये. रोमन इतिहासकारांनी लिखाण फार मोठं जरी केलं, फार मोठ्या प्रमाणात जरी केलं, तरी ते बरेचदा वरवरचं वाटतं. रोमन इतिहासकारांची लँग्वेज अर्थात ही बरीच रिच आहे.
ग्रीक इतिहास लेखन हे सिंपल जरी असलं तरी त्याच्यामध्ये एक विचाराची खोली आपल्याला दिसून येते. इट इट हॅव दॅट इंटलेक्च्युअल डेप्थ. रोमन इतिहासकारांचं लक्ष हे लिटररी इफेक्ट, साहित्यिक प्रभाव टाकण्याकडे जास्त प्रमाणात असायचं. तर रोमन इतिहासकारांनी असं म्हटलं जातं की सर्वसाधारणतः ग्रीक इतिहासकारांनी जो ट्रेंड सुरू केला होता त्याच्यामध्ये लिखाण जरी फार मोठ्या प्रमाणात केलं तरी एक कुठली नवीन दिशा किंवा नवीन स्कूल किंवा काहीतरी नाविन्यपूर्ण खूप सारं रोमन इतिहासकारांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर इथे ग्रीक आणि रोमन इतिहास लेखन दोन्ही संपलं. तुम्हाला जर का काही शंका असेल तर तुम्ही विचारा.